यस, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आपण पाहतो मित्रांनो, वीर हुतात्मा चषक खाटेकर आणि आजचा हा अंतिम दिवस, अंतिम दिवसातील ही अंतिम मॅच, मेगा फायनलची मॅच. एका बाजूला आई गावदेवी खाटेकर, त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान कोरावळे संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्वर्गीय प्रशांत रवींद्र खाटेकरे यांच्या स्मरणार्थ रवींद्रजी खाटेकरे यांच्या माध्यमातून प्रति विकेटसाठी आई गावदेवी खाटेकर संघासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आला आहे. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. अनिकेत ऑन दी मार्क. हो, इथे मात्र पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. चला खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये या प्लीज. कोरावळे संघाच्या संघ नायकांना लगेच विनंती करतोय, आपल्या सर्व खेळाडूंना आपण खेळाडू कक्षामध्ये आणायचा. अंतिम मॅच आहे, अंतिम मॅच मध्ये आपण थोडस सहकार्य करा. 4 वाजून अर्थातच 5 वाजून 20 मिनिटांनी पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. या गोष्टीची नोंद घ्या. हर्ष आणि मिलिंद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा सामना मागची मॅच आपण पाहिली आणि त्याच्यावरती मात करत कोरावळे संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला. जय हनुमान कोरावळे त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी खाटेकर, अशी ही मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. 28 वर्ष या स्पर्धेला होत आहेत आणि 28व्या वर्षामध्ये आपण पाहिले तर आई गावदेवी क्रिकेट संघ खाटेकर हा मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. रवींद्रजी खाटेकर यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. समर इन डिलिव्हरी, डॉट चेंडू, कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईड होता, तदनंतर मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून मागच्या मॅचचा हिरो ठरला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा अनिकेत वरती विश्वास दाखवलाय. विश्वासाला सार्थ ठरून मैदानाच्या आतमध्ये तो देखील गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार, अनिकेत ऑन दी मार्क. हो, पुनश्च या ठिकाणी मात्र बीट होतोय. थोडस दडपण क्षेत्ररक्षकांच्या वरती असेल, गोलंदाजावरती असेल, फलंदाजांवरती देखील असेल, कारण की ही मेगा फायनलची मॅच आहे आणि इथे मात्र जे झालं गेलं ते विसरून जाऊन नव्याने सुरुवात करायची आहे. आणि या मॅच मध्ये इथे मात्र जीवाच्या आकांक्षेने खेळ साकारायचा आहे. अंतिम मॅच, मेगा फायनलची मॅच आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा खेळ देखील आपण पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोळा आपण देखील अनुभवतोय. हो, पुन्हा एकदा इथे मात्र चांगला चेंडू पिच केला होता. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, परंतु क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग मधून धावत गेले होते आणि जीवाच्या आकांक्षेने चेंडूला अडवलं. फक्त एकच धाव मिळेल. कमालीचं बॅटल सुरू आहे, बॅकअप चांगला आहे आणि एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका बाजूला आपण संघ पाहतोय जय हनुमान कोरावळे, त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी खाटेकर संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, हर्ष आणि मिलिंद. परंतु आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर गोलंदाज अनिकेतने कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत आपण पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने तैनात केला गेला. त्या पद्धतीनं गोलंदाजी देखील सुरू आहे. शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, शॉट पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. हो, इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट, गॅप शॉट सिलेक्शन, प्लेसमेंट चांगले, अपड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिथून येत आहेत, फेकी करतील, तदबर मिळतील या 2 धावा. चांगली गोलंदाजी सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी सुरू आहे. अंतिम मॅच आणि अंतिम मॅच मध्ये खाटेकर संघाने आगळा वेगळा एक धाडसी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, कारण की डीप फॅक्टर आहे. बॅटिंग करते वेळेस या ठिकाणी मात्र थोडीशा अडचणीत त्यांना सामोरं जावं लागेल, यात शंका नाही आहे. हो, फटका लाजवाबा, उंची जास्त, लांबी कमी आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पार, 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते, त्यांच्या अव्वाक्याच्या दूर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार होतोय. 4 धाब्यांसाठी दणदणीत कणकणीत चौकार. चौकार येतो, चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. कमालीची कामगिरी सुरू आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून तितकीच ताकद या सामन्यावरती लावली जाते. गोलंदाज तयार. हो, क्या बात आहे, गतीनं बीट केला, अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल केला होता गोलंदाज अनिकेतनं
हा चेंडू येतोय डॉट. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात 8. हर्ष आणि मिलिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य निश्चित असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा जरूर आहेत. अनेक मान्यवरांच्या माध्यमातून व्यासपीठावरती देखील अनेक मान्यवर अंतिम मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील करूयात हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार अनिकेत. हो, थोडीशी लेन खेचली होती, दिशा देण्याचा प्रयत्न होता शॉर्ट पॉइंटला, क्षेत्ररक्षक हो डायरेक्ट हिट. क्या बात आहे, डायरेक्ट हिट तर लागले, परंतु पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय. या तिसऱ्या पंचांना रेफर केलाय धावबादसाठी. तिसऱ्या पंचांसाठी नक्कीच या ठिकाणी मात्र रेफर केलं. लगेचच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत टीव्ही अंपायर्सच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. अंतिम मॅच आणि अंतिम दिवस देखील या स्पर्धेचा आणि कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये त्या दृष्टिकोनातून पंचांनी देखील इथे मात्र हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवला. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतो. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू होता. डायरेक्ट हिट देखील लावलं होतं क्षेत्ररक्षकाने. तिथून मात्र लगेचच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल, कारण की शेवटची अंतिम मॅच आहे, मेगा फायनलची मॅच आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. बॅटर सेफ असेल, आतमध्ये पोहोचले होते, त्या अनुषंगाने या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. क्या बात आहे, कमालीची या ठिकाणी मात्र वापसी केली जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा याचसाठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस गोड होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट टर्म पूल केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप मधून येतील, फेकी करतील, हो अचूक फेकी. क्या बात आहे, कमालीचा थ्रो आणि फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होतोय बाद. अर्थातच फलंदाज मिलिंद शून्यावरती बाद. बॅटर्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली तर तब्बल 11 धावा आहेत आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये विनायक खाटेकरला आपण पाहतोय विकेट ऑन दी मार्क. पहिल्या चेंडूवरती विकेट धावाच्या स्वरूपाने प्राप्त केल्या. हो, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. नवीन बॅटर जयेशला आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती आणि इथे मात्र हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य निश्चित असेल खाटेकर संघ, कारण की आपल्याला अंतिम इनिंग मध्ये बॅटिंग करायची, या गोष्टीची नोंद घ्या. धावसंख्या धाव फलकावरती 11. इथून मात्र कमबॅक करावा लागेल फलंदाज जयेशला देखील. हर्षने चांगली सुरुवात करून दिले. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू पिच केलाय, डायरेक्ट हिट लावला जात नाहीये, कारण की इथे मात्र धावा वाचवणं गरजेचं आहे. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव धाव फलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचं प्रदर्शन. अंतिम दिवस आणि अंतिम मॅच, मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. सर्वांचं पुन्हा एकदा वीर हुतात्मा चषकाच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. स्ट्राइक एंडला याचा बॅटर आता मात्र हर्ष सज्ज आहे. नॉन स्ट्राइक एंडला याचा बॅटर जयेश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती विके विनायक. हो, इथे मात्र यॉर्कर लेन चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. लेगस्टिकच्या बाहेर चेंडूला पिच केला जातोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एकेका धावेसाठी संघर्ष मधाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल. 13 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट. जय हनुमान कोरावले. चांगला प्रदर्शन. संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य देवता देखील अस्ताला जाताना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र हळूहळू अंधार नक्कीच दाट आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. गोलंदाज तयार विके. हो, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होते समाप्ती. चांगली गोलंदाजी, अगदी रीड करून गोलंदाजी सुरू आहे. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो आणि विकेचा हा चेंडू अगदी रीड करत असताना हर्षच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता. तदनंतर मात्र आतापर्यंत 2 चेंडू डॉट त्याने देखील खेळून काढलेत. इथून मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. विनायक चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार. स्ट्राइक एंडला बॅटर हर्ष पुन्हा एकदा सज्ज होईल अगेन्स्ट द विके.
अपील देखील झाली होती, परंतु इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, गतीनं बीट केलं. विकेकडे क्षमता आहे, चांगली गोलंदाजी त्यांनी या स्पर्धेमध्ये केली आहे आणि आता देखील चांगली गोलंदाजी अंतिम मॅच साठी करतोय. डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. या षटकातील अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. विनायकचा स्ट्राईक एंडलाचा बॅटर हर्ष आहे सज्ज. हो, पुणेशा इथे मात्र यष्टांवरती चेंडू मारण्याचा प्रयत्न झाला होता, थोडीशी मिसफील झाली आहे आणि पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. 2 धावा झाल्या असत्या, परंतु इथे मात्र चुकीची कॉलिंग आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपाने होतोय बाद. लागणारा सांघिक दुसरा झटका फलंदाजी करत असताना जय हनुमान कोरावले संघाला. जयेश 0वरती बाद. अंतिम षटक या इनिंग मधील गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विशाल वरती विश्वास दाखवलाय. विश्वासाला 7 रुमदाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 14 धावा. अप्रतिम गोलंदाजी केली विनायकनं. अवघ्या धावा खर्च केल्या फक्त 4 आणि गोलंदाज आता मात्र विशालला आपण पाहतोय. हो, इथे मात्र चांगला तेज तरा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने हा स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे मात्र डॉट चेंडू देखील खेळून काढतोय. आतापर्यंत हर्षने 4 चेंडू डॉट खेळून काढलेत. अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. चांगलं प्रदर्शन त्याने देखील या स्पर्धेमध्ये केलं आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडीशी या ठिकाणी मात्र व्यूहरचना बदलली जाते. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. आयोजक संघ आई गावदेवी काटेकर. हो, क्या बात आहे. तेज तरार चेंडू, हा देखील डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. कधी कधी नक्कीच अति उत्साहीपणाने अशा गोष्टी होत असतात, कारण की स्वतःवरती सातत्याने विश्वास दाखवतोय, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू देखील येत नाही. हर्षने जरूर कामगिरी चांगली केली, चांगला फलंदाज देखील आहे, परंतु एकेका प्लेअरचा एक दिवस असतो, म्हणून आपल्या समोर असणाऱ्या खेळाडूला कधी कमी लेखणं चुकीचं आहे. इथे मात्र विचार करता आतापर्यंत 5 चेंडू डॉट खेळून काढलेत आणि इथून चांगलं कमबॅक करावं लागेल बॅटर हर्षला देखील. हो, पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची नरेज आहे. शॉर्ट फाईन लेगला, अर्थात शॉर्ट थर्डमॅन मधून आले आणि शॉर्ट फाईन लेगला येऊन अप्रतिम झेल टिपला. फलंदाज हर्ष होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. स्वर्गीय प्रशांत रवींद्र खाटेकर यांच्या स्मरणार्थ प्रत्येक विकेटसाठी रवींद्रजी खाटेकर यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि ते कॅश प्राइज आता मात्र गोलंदाज विशालसाठी जमा झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये राजनला आपण पाहतो इनॅट नंबर 5 वरती. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट करायचा होता. धावबाची संधी असेल, परंतु चुकीचा थ्रो. थोडीशी घाई केली यष्टीरक्षकाने आणि इथे मात्र बॅकअप चांगला होता. 1 धाव धावफलकावरती. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत उर्वरित 10 चेंडू मध्ये धावा धावफलकावरती जोडल्या, त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 5. कमालीची गोलंदाजी विनायक आणि त्याच्या पाठोपाठ विशाल मैदानाच्या आतमध्ये करतोय. हो, इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू डाऊन. दिवस क्षेत्ररक्षक कमालीचा झेल. आणखी एक विकेट डाऊन. लागणारा सांघिक 4था हादरा आणि कॅश प्राइज देखील जमा या विकेट साठी. राजन बॅक टू द पवेलियन. चला, नवीन बॅटर लगेचच जा. आपण रेडी राहायचं, प्लीज सहकार्य करा.
अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 15. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला आमंत्रित केलं, मागच्या वर्षी देखील होतं, या वर्षी देखील होतं. त्या अनुषंगाने आमचे सागरजी कापडे असतील, जयदादा गायकर असतील, प्रवीणजी विषय, आमचे जगदीश दादा, यांचं सर्वांचं आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ खाटेकर आणि ग्रामस्थ मंडळ खाटेकर यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. आमचे साथी समालोचक मित्र ज्यांनी आम्हाला तब्बल 5 दिवस सहकार्य केलं असे दीपकजी बिराडे सरांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि मॅच आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. अंतिम चेंडूचा शिल्लक असेल खेळ आणि इथे मात्र नवीन बॅटर मध्येच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती श्यामला आपण पाहतोय. चला आपण लगेचच मॅच ऑन करायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आहेत आणि अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती, विशाल ऑन दी मार्क. हो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी. आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती आले विकेट धावबाच्या स्वरूपाने. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. जिंकण्यासाठी 16 धावेंची आवश्यकता असेल आई गावदेवी खाटेकर या संघाला. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीचे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. जशी मॅच सुरू होईल या ऐकूयात पुन्हा एकदा दीपकजी बिराडे सरांना खेळाच्या या अंतिम आणि दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. सेल्फी घेतला. काल आपण पाहिलं बिग बॅश ग्रामीण धमाका मॅच होती, तिथे मात्र असाच प्रेक्षकांचा देखील कल्लोल होता. आणि आज या स्पर्धेसाठी देखील आपण पाहिलं तितक्याच मोठ्या संख्येनं प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. आणि पुन्हा एकदा जसं विकेटसाठी कॅश प्राइज होतं तसं षटकारासाठी देखील कॅश प्राइज असेल, परंतु धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 16. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि इथून मात्र घेतो रजा. आणि पुढे आपण ऐकूयात सन्माननीय दीपकजी बिराडे सरांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. गिरीजी खाटेकर विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आयोजन समितीच्या वतीने आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. याच्यासाठी केला होता अट्टा असा शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितेने पावलं खुंटलिया धावा तृष्णेची. या कौतुक वाटे झाली वेचावे नाममंगळाचे तेने गुणे. तुका मने मुक्ती परिनिली तोवरी. आता दिवस चारी खेळी मिली. आता दिवस चारी खेळी मिली. सर्व उपस्थितांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. महाअंतिम सामना सध्या मैदानावरती रंगतोय. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना अनपेक्षित कामगिरी झालेली आहे ती जर्मन कोरवळ्याची. अवघ्या 15 धावा त्यांनी बनवल्यात. टार्गेट सेट झालेलं आहे. या सामन्यामध्ये विजयाकरता 16 धावेचं ग्रँड फायनल आपल्या समोर सध्या रंगत असताना प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज स्वर्गीय प्रशांत रवींद्र खाटेकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रवींद्रजी खाटेकरे यांच्या वतीने कॅश प्राइज ऑन झालेला आहे. यासी दे यासी जोला टेनिस बॉल क्रिकेटचा देखणा सोहळा उपभोगण्यासाठी उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीने स्पर्धेचा अंतिम सामना अंतिम सत्र एन्जॉय करण्यासाठी प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत. ऑनलाईन व्ह्यूअर्स उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं स्वागत. व्यासपीठावरती सर्व अतिथींचं स्वागत. अंतिम सामना द्वितीय सत्राचा पहिला बॉल विकेट कीपर कडून झाले मिस्टेक. बॉल जातोय मागे. फायनलिकचा फिल्डर बॅकअप साठी उपस्थित झालेला आहे. एक धाव येताना दिसेल. संधी निर्माण होती. झेलची संधी बनली होती. तिचं सोनं यष्टीरक्षक श्याम यांच्या वतीने झाला नाही. बॅकअप साठी खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव. छोटं टार्गेट सेट झालेलं आहे. छोटेकाने लक्ष 16 धावेचं. प्रत्येक षटकारासाठी वसंतबाबा खाटेकरे यांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. बॅटिंग करणारे आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर क्रिकेट संघाकरता विनायक जो पहिल्या बॉलवरती सिंगल घेऊन ऑफ स्ट्राइक झालेला आहे. हा चेंडू खोलात होता. सन्मान दिलाय देवानं. सिंगल धावेच्या साह्यानं सध्या धावसंख्या पुढे गेलेली आपण बघत आहोत. 2 ऑन बोर्ड. 2 धावा दाफलकावरती. टार्गेट छोटं आहे. 18 चेंडू
18 चेंडूत 16 बनवायच्या, त्याच कारणास्तव अधिकची घाई, अतिरिक्त जोखीम स्वीकारली जात नाही. फलंदाजी करत असताना सलामीवीर विनायक आणि त्याचबरोबर देवीदास अर्थातच देवा या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून शफल झाले. 360 स्टाईलला बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कलात्मक फटका, पेटर्न स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक फ्रॉम विनायक खाटेगरे, चौकार. धावसंख्या 6, अवघ्या 10 धावेची आवश्यकता अंतिम जेतेपदाचा मान पटकावण्यासाठी. स्टेप आउट झाले, थ्रू द कव्हर्स खेळतात. चेसा फिल्डरसाठी आउटफील्ड प्रचंड वेगवान. फिल्डरचा प्रयत्न सुरू होता मात्र तो अपुरा पडला. बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, सलगचा दुसरा चौकार. बॅकफुटर आले, हुक केलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा तिसरा चौकार विके विनायक खाटेकरच्या बॅटमधून. आणि सामन्यामध्ये आता जवळ जवळ अंतिम सामन्यात पकड बनवली आहे ती टीम आई गावदे स्पोर्ट्स काटेगरनं. स्कोर बरोबरीत 14 धावा दाफलकावरती. अवघ्या 1 धावेची आवश्यकता आता मेगा फायनल मध्ये. 2 धावेची आवश्यकता आहे सिटीज विजयासाठी मेगा फायनल मध्ये. ड्राईव्ह करतात समोर लॉंगॉनला बॅकअप साठी खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल मिळेल, सिंगल धावेना आता स्कोर मात्र बरोबरीत होईल. 15 धावा दाफलकावरती. 12 चेंडू, अवघ्या 1 धावेची आवश्यकता. तयारी झालेली आहे खाटेकर संघाच्या पाठीराख्यांची, समर्थकांची, शुभचिंतकांची. स्टंप कोणीही न्यायचे नाहीत ही आताच सूचना आयोजन समितीची आलेली आहे, लक्ष असू द्या. हवा तसा मेगा फायनलचा सामना रंगला नाही. पहिल्या डावात अवघ्या 15 धावा बनवल्या होत्या आणि 16चा पाठला करत असताना पहिल्या षटकात 15 धावा बनवलेल्या आहेत त्या आई गावदे स्पोर्ट्स काटेगरना. 28वा पर्व आणि 28व्या पर्वात जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी अवघा 1 धाव दूर आहे तो संघ आई गावदे स्पोर्ट्स खाटेकर. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये विश्वास सर लो स्कोरिंग सामने आपण पाहिलेले आहेत, मात्र बरेचसे सामने हाय व्होल्टेज झाले. मात्र मेगा फायनल सध्या एकतर्फी होताना आपण बघत आहोत. 12 चेंडू 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजीसाठी निर्णायक दुसरं षटक. बॉलिंग मार्कवरती मिलिंद. अपील आउट झालंय. अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट देखील सेट झालेली आहे. एका धावेची अजूनही आवश्यकता विजया करता. आणि याच बरोबर आक्रमण तर केलंय. बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. सिंगल धाव बनली आणि वीर हुतात्मा चषक काटेकर अंतिम पर्वाचे मानकरी यजमान संघ आई गावदेवी काटेकर. मनपूर्वक अभिनंदन आई गावदेवी काटेकर. मेनी मेनी वेल प्ले बॉय.